आहोत खीर. हे मी पातेलं ठेवलंय गरम करायला. त्याच्यात 1 चमचा तूप टाकलंय. त्याच्यामध्ये मी सगळे हे ड्रायफ्रूट आहे, काजू, चारोळी, बदाम आणि मनुके. हे पहिले मी भाजून घेणार. आता ही शेव आहे, ही पण ह्याच्यात जर अशी भाजून घेणार मी. जास्त खरपूस नाही भाजायची, ती ऑलरेडी जराशी भाजलेलीच असते, फक्त आपल्याला तुपात परतवायची आहे तिला चांगली. त्याच्यात आता पाणी घालायचं पहिले थंड. 1 कपच पाणी घालायचं किंवा 1 ग्लास, जशी तुमची शेव असेल त्याच्या हिशोबाने. आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटं. 5 मिनिटांनी त्याचं पाणी आटलेलं आहे, ही बघा. आता त्याच्यात वरून दूध टाकायचं. दूध तुम्हाला पाहिजे तसा, जेवढी पातळ तेवढी घट्ट खीर पाहिजे तशी. आणि तिला जास्त मग उकळवायची नाही. बघा मी थोडीशी पातळ ठेवले, कारण की ती जेव्हा आटणार ना तेव्हा ती घट्टसर होणार. त्याच्यामध्ये ही वेलचीची पूड. वेलचीची पूड कधी पण वरूनच घालायची, आधी घालायची नाही. चिमूटभर मीठ, कारण की गोड पदार्थात मीठ हे आवश्यक आहेच. आणि ही मी वाटीभर साखर घातली. तुम्हाला गोड हवं तसा, जर तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही आणखी साखर घालू शकता. आणि हिला एक कड काढायचा. खीर पटकन रेडी. बघा खीर आता उकळायला लागली. आपली खीर रेडी आहे. मी पातळच ठेवली आहे, कारण की जेव्हा ती थंड होणार ना तेव्हा ती घट्ट होणार.